देवळा नाशिक मार्गावर मद्यसेवन करून मद्यधुंद अवस्थेत बस चालकाच्या विरोधात देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला। नेमकं प्रकरण काय ते बघूयात। याबाबत सविस्तर माहिती अशी की सटाणा येथून रविवारी सकाळी 8 वाजता निघालेली सटाणा आगाराची सटाणा पुणे बस क्रमांक MH14BT 2266 ही सकाळी 9 वाजेच्या दरम्यान देवळा शहरापासून पुढे असलेल्या गोदावरी हॉटेल जवळून मार्गक्रमण करीत असताना राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक असताना देखील चालकाचे बसवर अपेक्षित नियंत्रण नसल्याचे बसमधील प्रवाशांच्या लक्षात आले। दरम्यान प्रवाशांनी तक्रार केल्यावर आणि सर्व प्रवासी खाली उतरल्यावर 1 ते 1.5 किलोमीटर बस मागे पुढे घेतली। या सगळ्या घटनेनंतर प्रवाशांनी देवळा पोलीस ठाणे व सटाणा आगाराशी संपर्क साधत ही आपबीती कथन केल्यावर सटाणा येथील आगार प्रमुखांनी पर्यायी बस पाठवून प्रवाशांची व्यवस्था पुढील प्रवासासाठी केली व संबंधित बस चालकाच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाहतूक निरीक्षक सीताराम कांबळे यांनी या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। एसटी महामंडळाकडून अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नये, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुखरूप होईल याची खबरदारी घ्यावी अशी मागणी यावेळी संबंधित बसमधील प्रवासी वर्गाने केली आहे। मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा। एसटी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।